नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नवीन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. सकाळीच म्हटलं चला तुमच्याबरोबर आज माझी सकाळचं रुटीन शेअर करूया. आता मुलं गेले होते माझ्या स्कूलमध्ये. मुलं गेल्याच्यानंतर मी म्हटलं अगोदर चाय वगैरे करून पेली आणि लगेच स्वयंपाक बनवायला घेतलं. तोपर्यंत म्हटलं आपले सगळे कामं आवरून जातात आणि मुलाचा वेळ पण होतो आहे घ्यायला जायला. आणि दुसरा पण व्हिडिओ मी शूट केला होता, पण तो भरपूर मोठा होता, त्याच्यामुळं तो काही मी कट करून टाकला. नेक्स्ट व्हिडिओ तो नक्की येणार आहे. मी क्लीन केलेलं आहे मूर्ती, पण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी ते स्किप केला. म्हटलं एवढा मोठा बनवला तर बघणार नाही आहे, त्याच्यामुळं तर तो दुसरा व्हिडिओ माझा नक्की येणार आहे. थोडीशी शेवटला ते क्लिप दिलेली आहे, ती नक्की जाऊन बघा. आणि दुसरा व्हिडिओ मोठा आल्याच्यानंतर तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन, तो पण बघू शकता तुम्ही. मग आता भाजीला काय बनवायचं हे खूप भारी टेन्शन आहे बरं का. तर मग बसले मी मुलं सोडून आल्याच्यानंतर. आता रुटीन चेंज झालेलं आहे इकडं आल्याच्यानंतर. पहिलं गावी होतं, गावाकडचं रुटीन वेगळं होतं. आता तिकडचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही. तुम्हाला जर बघायचं असेल तर आता मी मुलांच्या वेकेशनमध्ये मी गावी जाणार आहे, नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करेन. मला कमेंट करा तुम्हाला बघायचं असेल तर. मला काढायचं होतं पण काढणं झालं नाही आहे. म्हटलं चला असू द्या, माझ्या मागं काम होतं त्याच्यामुळं मी हेच केलं नाही आहे, काढलंच नाही आहे. आणि एक दोन काल व्हिडिओ मी शूट केला होता, पण व्हॉइस ओव्हर करायचा राहूनच गेला, तर मग राहूनच गेला. आणि मुलं असतात घरामध्ये त्याच्यामुळं करणंच झालं नाही. साईडला मग मस्त भाजी टाकली होती शिजण्यासाठी, डाळ. म्हटलं मस्त डाळ बनवूया. आणि जास्त मी याच्यामध्ये टाकत नाही आहे कुकरमध्ये. कुकरला कसं पूर्ण त्याचे टकरं लागतात, मग शिट्टी होत नाही व्यवस्थित. लवकर शिजते, पण मी त्याच्यामध्ये टाकत नाही. टोपामध्ये टाकलं तर लगेच शिजते. तर मग आपलं म्हटलं चपात्या वगैरे होईपर्यंत आपली डाळ पण शिजून जाते. आणि अशी खूप भारी झाली होती बरं का डाळ. रात्री पण तीच खाल्ली होती, जरा जास्त एक्स्ट्रा झाली होती तर. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असाल. मग काय केलं, मग डाळ टाकली शिजायला. तोपर्यंत लगेच म्हटलं चपात्याचं पीठ पण भिजून घेऊया. चपात्या बनवायच्या होत्या. चपात्या सकाळी मुलाला टिफिनवरती मी बटाट्याची भाजी बनवून दिली होती आणि चपात्या बनवून दिल्या. थोडं पीठ उरलं होतं, म्हटलं त्याच्यामध्ये थोडं ॲड करून आपण हे करून घेऊया, चपात्या बनवून घेऊया. चपात्या बनवायला पीठ भिजून ठेवते. आणि आंघोळ वगैरे माझी झाली होती. म्हटलं पीठ भिजून ठेवून बाकीचे कामं करता येतात, नंतर पण चपात्या करता येतात. लगेच पीठ भिजून घेतलं आणि डाळ शिजेपर्यंत म्हटलं आपला स्वयंपाक चपात्या होईपर्यंत डाळ पण शिजून जाते, तर म्हणून मी टोपामध्येच टाकली होती. आणि किचन कसं अस्तव्यस्त होतं, अगोदर सगळं साफ उचलून सगळं बेसिंगमध्ये ठेवून दिलं. आणि मग पीठ भिजून झाल्याच्यानंतर म्हटलं डाळ अशी उठता चालली, त्याच्यामध्ये गोटा टाकूया कट करून. गोटा चांगला असतो, आम्ही टाकत असतो बरं का. आता बघा त्याला किती फेस आलेला, आता पूर्ण फेस जिरला आणि व्यवस्थित शिजते डाळ त्याच्यामुळं. आणि पीठ भिजून ठेवलं 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी. म्हटलं आपण जे थोडेसे कपडे ते पण धुवून टाकूया. लगेच मग कपडे धुवून घेतले. कपडे धुवायला गेलेली मी, थोडा बंद केला होता. कपडे वगैरे धुतले आणि म्हटलं आता चपात्या करून घेऊया. परत मग जास्त वेळ झाला की मग लय पातळ पीठ होतं, मग चपात्या होत नाही व्यवस्थित, वाकड्या तिकड्या होतात. त्याच्यामुळं म्हटलं आता कपडे धुतले, हातानं धुतले, आज मशीन लावली नव्हती. कपडे धुवून तसेच ठेवून दिले. म्हटलं आता नंतर सुकायला टाकता येईल. सुकायला नव्हते घातले, म्हटलं नंतर मग गॅलरीमध्ये सुकायला टाकता येतात. डाळ मस्त शिजत आली होती. थोडं पाणी कमी पडलं होतं, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि डाळ मस्त चपात्यापर्यंत म्हणलं शिजून निघते. लगेच चपात्या बनवायला घेतल्या. म्हटलं पटकन चपात्या बनवून घेऊया. आणि बाकीचे दुसरे कामं होते माझी, आता घराची थोडी क्लिनिंग चालू आहे, त्याच्यामुळे मी आज लवकरच लागले होते स्वयंपाक करायला. म्हटलं लवकर स्वयंपाक झाला की मग लवकर आपले कामं होतात. मुलं आल्याच्यानंतर मग मुलं लय लुडबुड करतात, त्याच्यामुळं माझं होतं. म्हटलं मुलाला सोडून आल्या लगेच स्वयंपाक बनवायला घेतला होता. आता म्हणलं आंघोळ पण झाली, कपडे झाले, आता राहायला स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाल्याच्यानंतर लादी वगैरे आता मूर्त पूर्ण क्लीन केल्याच्यानंतरच साफ हे करणार होते मी, साफ करणार होते. म्हटलं मूर्ताची घाण खाली पडन, त्याच्यामुळं लादी काही साफ केली नव्हती. आणि मूर्त कशा साफ केल्या, जेव्हापासून मी घेतल्या तेव्हापासून साफच केल्या नव्हत्या, म्हणून मला साफ करायच्या होत्या. तो वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो खूप मोठा होत होता म्हणून मी याच्यामधून काढून टाकलं आहे. सुरुवातीला मी सांगितलंच तुम्हाला, तर मग तेच मला काम करायचं होतं, त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाक करायला लागले होते. म्हटलं लवकर स्वयंपाक झाला की लवकर आपल्या मूर्त कशा क्लीन करून घेता येतात आणि पटकन काम झालं की जिथं तिथं ठेवून देता येते. आता 2 दिवस झाले घरातलेच कामं करणं चालू आहे. कपड्याचे वगैरे सगळे साफसफाई करणं,
सगळं माझं क्लीन झालेलं आहे. फक्त राहिलं होतं माझ्या मूर्त्या. त्याच्यामुळं मग म्हटलं आज मूर्त्या करून घेऊया साफ. 2 दिवस मुलाला सुट्टी पण होती. माझ्या गावाहून आले तेव्हा सुट्टीच होती स्कूलला आणि दुसऱ्या दिवशी तर संडेच आला. तर मग म्हटलं आता बरं झालं सुट्टी आल्या तर मग सोडवायचं टेन्शन नाही आहे. पण मुलाचे स्कूल असलं तर खूप धाक असतो, म्हणजे नेऊन सोडवा, घेऊन या. मग घरातले एक्स्ट्रा कामं आपले होत नाही आहे. त्याच्यामुळं म्हटलं आता 2 दिवस आहे आपलं, 2 दिवस जाऊ द्यायचे नाही. सगळं साफसफाई वगैरे, कपडा वगैरे सगळा व्यवस्थित लावलेला मी. सगळं तेच 2 दिवस तेच माझं काम गेलं. पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही बरं का, कारण की माझं काम चालू होतं त्याच्यामुळं मग मी केलं नाही शेअर. सगळं झालं माझं, कपडा वगैरे सगळं जिथं तिथं ठेवले. आता आपण नवीन साडी काढायची असली तर पूर्ण उथल पातल इकडचे तिकडं होते. तसं काही झालं होतं तर मग मी सगळे व्यवस्थित भरून ठेवल्या साड्या, ब्लाऊज, पेटीकोट सगळं व्यवस्थित ठेवलं. मग जेव्हा आपल्याला साडी घ्यायची तेव्हा मग सगळं सोबतच निघते. पेटीकोट ते सगळं सोबतच असलं की मग आपल्याला जास्त कपडे इचकायची गरजच पडत नाही. मग तसं सगळं ठेवून दिलं आहे. म्हटलं व्यवस्थित ठेवलं की मग आता गावी जाताना मग पटापट काढता येते. तर शक्यतो एवढ्या साड्या इथं नाही यूज करत मी. गावी गेल्यावर साडीच घालावं लागते. त्याच्यामुळे इथं ड्रेस मॅक्सी कसं पण धकतंय. ती गावाला नाही चालत, मी घेऊन जात नाही आहे. असं सिंपल साधी साड्याच असतात बरं का. त्याच्यामुळं मग भरपूर मी साड्या नेल्या होत्या. 7-8 साड्या सोबत नेल्या होत्या. तरी पण गावी ठेवून आली मी साडी. म्हटलं आता उन्हाळ्यात जायचं आहे तर मग घालायला होऊन जाते. बॅगीमध्ये दुसरं सामान वेगळं आणि साड्या वगैरे ते भरपूर राहतात. मग दुसरं गावाकडून काही आणता येत नाही एक्स्ट्रा. त्याच्यामुळं काही गावीच साड्या असतात माझ्या. पण याच्यातल्या पण मी गावी ठेवली साडी. म्हटलं जास्त होत होती त्याच्यामुळं काही आणली नाही. आणि मुलानं पण माझ्या कपडे जास्त नव्हते आणले. मग ते सगळं ठेवून वगैरे दिलं मी सगळं सामान जिथालच्या तिथं. आणि म्हणलं सामान वगैरे ठेवल्याच्यानंतर मग आपण सगळ्यात लास्ट जेव्हापासून मी मूर्त्या घेतल्या तेव्हापासून मी साफच केल्या नव्हत्या. कोणच्या लिक्विडने साफ केल्या ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन मी. आणि नक्की ती बॉटल दावण कोणची म्हणून. पण खूप छान चकचकीत झाल्या होत्या मूर्त्या एकदम. म्हणजे त्याच्यावरती शाईनच वेगळी येते. जिथून घेतलं तिथूनच त्या माणसानेच दिलेलं आहे. याच्यासाठी मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सगळं काही सांगणार आहे. मग लगे म्हणलं चपात्या बनवत डाळ पण मस्त शिजत आली. थोडी शिजायची राहिली होती. म्हटलं जास्त गाळ करणं पण चांगली नाही, म्हणजे जास्त शिजवलेली पण चांगली नसते. लई जास्त चिकट असते ना ती पहिलीच अगोदर. त्याच्यामुळं मी जास्त काही शिजू दिली नाही, थोडी शिजू दिली. आणि म्हणजे जास्त पण गाळ नाही केली, जास्त कमी पण नाही केली. फुटली की मग बंद केली होती मी ती गॅस बंद केला आणि लगेच साधीच बनवली होती. आणि कबूतर सारखेच घरामध्ये सुद्धा येतात. दरवाजा उघडा असतो ना माझा किचनजवळचा. मी जर तिकडं समोर असते हॉलमध्ये तर ते घरामध्ये सुद्धा आतमध्ये पण येतात. की दरवाजावरती नेहमी बसलेले असतात. नेहमी मी तेच बघत होते की कपडे वगैरे टाकणार होते मी बाहेर. तर मग ती भीती वाटते बसायची, पॉटी करायची. त्याच्यामुळं मग धुतलेले कपडे घाण होतात ना. पण काल कपडे टाकले त्यांनी काही केलं नाही तसं. पण नेहमी बसतात येऊन बाहेरच्या गॅलरीमध्ये. आणि दरवाजामध्ये कोणी ताटसुद्धा येते. मी खाली पाणी ठेवत असते ना एका टोपल्यामध्ये, तर पाणी पिण्यासाठी येते. आणि ठेवायला काही जागा नाहीत पण मी ठेवत असते. एका छोटंसं आहे टोपलं, त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवते. तर मग ते पाणी पिण्यासाठी येतात आणि घाबरतसुद्धा नाही आहे. कारण की कसं आहे, एखादा पक्षी कसं आहे आपण जवळ गेलं तर लगेच पळून जातात. तर ते तसं काही करत नाही. आपण त्याला जर हुसकून पण दिलं तर ते लवकर जात नाही आहे. कारण ते माणसाच्या सहवासामध्ये, आता मी जेव्हापासून इकडं राहायला आले तेव्हापासून ते तसेच करतात. सुरुवातीला करत होते आणि आता नाही. चपाती वगैरे टाकली तर त्यांना नाही खाते. त्यांना दुसरंच असं कडधान्य, असं शाळू ज्वारी हे दिलं तेव्हाच खातात. मग मी हुसकत पण नाही. ते बसेल राहतात तिथं आणि घाबरतसुद्धा नाही आहे. पाणी वगैरे प्यायण्यासाठी येत असतात ते. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर त्याच्यामुळं मी पाणी ठेवत असते. मला पहिल्यापासून आवड आहे पाणी ठेवायची. मी तिकडं होते तेव्हा पण मी खिडकी होती मोठी त्याच्यामध्ये पाणी ठेवायची. तिथं पण ठेवते पाणी की जाऊ द्या त्यांना तरी कुठं जाणार, ते तरी ते जात नाही आहे. मी हुसकवलं तरी पण ते थोडे उडल्यासारखे येतात परत येऊन बसतात. म्हणजे असं झालं आहे, आपण कसं एखादा पक्षी प्राणी पाळतो तशीच झालेलं आहे. ते काही जात नाही आहे. आणि मी त्यांना खायला घालते तर त्यांना जाऊ वाटत नाही आहे. आणि बसेल असतात ते 2-4 असतात डेली.
हे गेले की दुसरे येतात. नंतर मग मी तिकडे नाही गेल्यावर तरी पण बसेल असतात. मी जास्त करून स्वयंपाक झाल्यावर मग तिकडं किचनमध्ये काहीच कामं वगैरे झाले, किचनमध्ये काही गरजच नाही, मग समोरच असते बसलेली. लगेच चपात्या बनवून घेतल्या. आता चपात्या बनवून झाल्या, म्हटलं चला आता फोडणी देऊन घेऊया. आणि फोडणीमध्ये लसण घातलं ना खूप चवदार लागते बरं का भाजी. ह्या भाजीला लसणच यूज करायचा, खूप छान लागते. मी कांदा पण कट केला तर मला नव्हता करायचा, पण म्हटलं आता जाऊ द्या, काढला आहे तर आपण टाकून देऊया कांदा. आणि त्याच्यामध्ये फक्त काहीच नव्हतं टाकलं. मी लाल तिखट, हळद आणि अंबारी मसाला गावाकडून आणला होता. ते तुम्ही मोठ्या ब्लॉकमध्ये बघितलंच असेल कोणते कोणते मसाले आणले म्हणून. तर मसाले दुसरे यूज नाही केले. कधी कधी आहे ना आपण साधं बनवलं तर खूप भारी लागतं बरं का. आणि कधी कधी मसाला किती का यूज करा ती भाजी चवच नसते. आता उन्हाळा आहे तर काही खावंसुद्धा वाटत नाही, नुसतं पाणीच प्यावं वाटते. आणि जेवण वगैरे असं मन होत नाही भाजी वगैरे काही खायला. माझी खूप इच्छा होती त्याच्याबरोबर लोणचं खाण्याची, पण आता काय करणार, लोणचं संपून गेलं आहे. आता गावी गेल्याच्या नंतर मग गावाकडून घेऊन ये. आणि विकत्रीचं लोणचं नको वाटतंय, घरचंच बरं आहे. थोडा त्याच्यामध्ये अंबारी मसाला ॲड केला आणि एव्हरेस्ट मसाला टाकला, थोडाच टाकला. आता मसाले ते पहिले होते घरात आणलेले, ते सगळे संपलेत माझे. आणि मी 2 अंबारीच्या पुड्या घेऊन आलेली आहे, ते मी तुम्हाला सांगितलंच होतं. एक छोटीवाली फोडली होती आणि तीच टाकत होती त्याच्यामध्ये. म्हटलं कोथिंबीर थोडी घेऊया. आता कोथिंबीर थोडीच आणली होती, कोथिंबीर मिरची वगैरे नव्हतं. तर मुलाला शाळेत घ्यायला गेले तेव्हा मी घेऊन आले होते. घरामध्ये मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो तर संपले होते. टोमॅटो यूज नव्हता केला मी, जास्त करून टोमॅटो यूज करत नाही आहे, कारण की आमच्या घरात एवढं आवडत नाही आहे टोमॅटो बरं का. पण कधी कधी टाकत असते, मला खूप आवडत आहे, पण मिस्टरांना नाही आवडत, त्याच्यामुळे मी ॲड करत नाही आहे. म्हटलं जाऊ द्या, नाकतोंड मोडतात तर मग कशात टाकण्यातच काही मजा नाही आहे. मस्त थोडी मसाला मस्त तळून घेतला, आपलं लसण आणि कांदा, आणि त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. आपला जो मसाला आहे ना तो त्याच्यामध्ये टाकायचा. तर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे, मला किती किती लागायचं ते. पण भाजी माणसानं तर खूप भारी झाली बरं का. अशी साधी बनवली होती. म्हटलं आवडती का नाही, माझ्या कामाच्या नादाने मी पटापट बनवलं होतं. म्हटलं हे काम झालं की आपल्याला दुसरं काम करायचं आहे, त्याच्यामुळं. पण खूप भारी झाली होती भाजी, टेस्ट झाली होती, खूप मस्त चव लागत होती. आणि कुकरमध्ये शिजवली नाही, एवढी चवदार लागत नाही, त्याच्यामुळं मी याच्यातच शिजवते, टोपामध्ये. आता माझ्याकडं गाडगं पण आहे, पण शक्यतो एवढं काही मी यूज करत नाही आहे. गाडगं आहे तसं साईडला ठेवलेलं, मी गावाकडून आणलेलं आहे. मटण वगैरे कधी कधी बनवत असते ना, तर मी त्याच्यामध्ये कधी बनवते कधी नाही बनवत, म्हणजे असं लक्षातच नाही. जेव्हा नवीन आणलं होतं ना तेव्हा बनवायचे, डाळ वगैरे टाकायचं, वरण वगैरे. पण आता काही बनवत नाही आहे, कारण की आता ते म्हणजे कसं आहे, नवीन वस्तू आणली तर आपल्याला वाटतं तीच यूज करा. जुनी झाली की मग ती कोण्या कोपऱ्यात पडते, त्याचं लक्षसुद्धा राहत नाही. असं काही झालं आहे, असंच होते. नवीन वस्तू आणली की आपल्याला तीच यूज करा वाटते. आहे ते माझ्याकडे ठेवून दिलेलं आहे मी, पण त्याच्यामध्ये मी काही टाकत नाही. भाजी मस्त आपली फोडणी तळून घेतली. फोडणी तळून झाल्याच्या नंतर आपली शिजली डाळ टाकायची. आणि अशी घट्ट पण बनवली तर छान लागते बरं का, जास्त पातळ पण नाही बनवायची. टिफिनवरती पण बनवून देऊ शकता तुम्ही अशी घट्टसर, पण मला पातळ बनवायची, त्याच्यामुळे मी पातळच बनवली. थोडंच पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये, म्हणलं जास्त भळभळ पण काय कामाची नाही आहे, नॉर्मलच बरी आहे. थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी टाकलं, अशी घट्टसर बनवली. ती पण खूप भारी लागते भाकरीसोबत खायची गरमागरम, खूपच टेस्टी. त्याच्याबरोबर जर लोणचं असलं तर एकच नंबर, खूप भारी लागते. मला तर खूप लोणचं आणि उडदाची डाळ ही दोन्ही मिक्स मला खूप आवडते. तर लोणचं आता संपलेलं आहे, मला ही डाळ बनवली तर लगेच लोणचाची आठवण येते. लोणचं संपलं आहे. माझ्या मुलांना पण खूप आवडते लोणचं. लोणचं जर असलं तर ते स्कूलमध्ये पण घेऊन जातात आणि त्यांचे फ्रेंडला पण देतात ते लोणचं खाण्यासाठी. आणि त्याचा फ्रेंड पण विचारत होता, का रे लोणचं तुझं आणत का नाही रे तू टिफिनवरती. बोललाय संपलं आहे. त्याच्या फ्रेंडला पण खूप आवडते आमच्या घरचं लोणचं, पण मी एक्स्ट्रा देत असते. पण आता लोणचंच संपलेलं आहे. मला डाळ बनवली तर लोणचाची आठवण येते. मला खूप आवडते लोणचं आणि ही डाळ. आणि भाजी पण खूप भारी झालेली बरं का, मला आवडतेच ती भाजी. मग मस्त म्हटलं तोपर्यंत भांडे वगैरे सगळे जमा करून ठेवूया. किचन पण क्लीन करून घ्यायचं आहे. किचन क्लीन झालं की मग कामच झाले. मला असं किचन अस्तव्यस्त आवडत नाही आहे. स्वयंपाक झाल्या मी किचन अगोदर क्लीन करते, मग बाकीचे कामं चालू करते, की किचन तसंच ठेवायचं आहे आणि आपले कामं चालू द्यायचे. मी तसं करत नाही. म्हटलं आपली भाजी उकळली की लगेच किचन धुवून वगैरे व्यवस्थित साफ करून ठेवूया, मग लादीनंतर पुसता येते. आता फक्त लादीच राहिली होती पुसायची. मी जेवढे सगळे भांडे जमा केले आणि बेसिंगमध्ये ठेवले. म्हटलं भांडे नंतर जेवायच्या टायमाला घासता येईल सगळे व्यवस्थित.
लगेच टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि भाजी पण मस्त कडली होती बरं का. म्हटलं कडली भाजी तर साईडला ठेवून देऊया आणि किचन लगेच साफ करून घेऊया. आता जे आपल्या प्लेटी आहे ना गॅसच्या, त्या पण गरम खूप झाल्या होत्या. आता म्हणलं गरम झाल्या तर मग आपण त्या सांडसनं काढून घेऊया, पाण्यात ठेवूया, कारण की तसंच ठेवून दिलं की मग तसंच राहते, दुसरे कामं होत नाही आहे. भाजी मस्त कडली होती, भाजी लगेच साईडला ठेवून दिली. म्हटलं आता आपण गॅस पण घासून घेऊया. गॅसच्या प्लेटी गरम होत्या खूप आणि बर्नर पण गरम झाले होते. म्हटलं आता बर्नरला आपल्याला हातच थोडी लावायचा आहे, प्लेटीलाच लावायचा आहे. लगेच प्लेटी थंड्या पाण्यात घातल्या आणि म्हटलं त्या पण घासून घेऊया. अगोदर गॅस घासायला घेतला तर गॅस मी त्या दिवशीच व्यवस्थित क्लीन केला होता, पण आपण फोडणी वगैरे देतो ना तर सगळं गॅसवरती मग उडतं आहे. त्याच्यामुळं म्हटलं थोडा हात लावूया साबणाचा, मग व्यवस्थित दिसते. आणि त्या दिवशी लाद्या वगैरे सगळं क्लीन केलं होतं, म्हणजे सगळंच झालं होतं माझं क्लीन करून. आणि हे रोजचंच आहे आपलं रुटीन, की रोज स्वयंपाक वगैरे केला थोडंफार उठतं आहे, तर मग तेव्हाच जर घासलं ना तर मग जास्त घाण होत नाही. तर म्हटलं अगोदर आपण हे करून घेऊया. किचन साफ झालं की मग झालं, माझं कामच झालं होतं. आणि प्लेटी पण घासून ठेवल्या होत्या मी अगोदरच, पण मग आता थोडंच क्लीन केलं, जास्त नाही केलं. आणि साईडला पाणी जायला जागा आहे, त्याच्यामुळं मग कपड्यानं पुसायची काही गरजच नाही आहे. पाणी टाकलं की साईडला बेसिंगमध्ये पाणी जातं आहे, त्याच्यामुळं मी असंच धुवून काढत असते. पाणी जायची जर व्यवस्था नसती तर मग कपड्यानंच पुसून घेत होते. याच्या अगोदर मी दुसरीकडे राहत होते, तिथं तसंच होतं, भाड्याने राहत होते तेव्हा. तर मग पुसून घ्यावं लागत होतं मला. पाणी नव्हते टाकत, पण तिकडं रूममध्ये तिथं पण आमची तशी सिस्टीम होती आणि इथं पण तशी सिस्टीम आहे. पाणी टाकलं की मग लगेच बेसिंगमध्ये जातं, त्याच्यामुळं किती पण पाणी टाका किचनवरती, काय प्रॉब्लेम नाही. आणि बर्नर किती गरम होतं तुम्ही बघितलंच, पाणी टाकलं तर किती त्याचा धूर निघत होता. आणि सगळे भांडे पण जमा करणं चालू होते, बेसिंगमध्ये ठेवलेले घासण्यासाठी. म्हटलं नंतर आपण घासून घेऊया. आणि थोडासा याचा साबणाचा हात खाली पण लावून घेऊया लादीला, मग सगळं व्यवस्थित ते असं तेलकट वाटत नाही आहे. त्याच्यामुळं मग थोडं मी घासून घेत असते. सकाळी मुलाला टिफिनवरती बनवून दिले होते बटाट्याची चटणी आणि चपात्या बनवून दिल्या होत्या. थोडेफार बटाटे साईडला पडले होते गॅसच्या, त्याच्यामुळे तेच काढत होते मी. सकाळी कसं घाई असते, त्याच्यामुळं मग काढायला वेळ नसतो, मग त्याच्यामुळं फक्त आपलं आवरायचं आहे आणि मुलांना घेऊन जायचं आहे, असं काही असतं आहे. मग पाणी टाकून व्यवस्थित कसा वाटतो बरं का गॅस. झालं सगळा क्लीन. आता मग राहिले होते दुसरे कामं, तर मग त्या कामाकडे जायचं होतं, म्हणून आज पटापट सगळे कामं माझे आवरून गेले. नाही तर मग बसले एकदा मोबाईल घेऊन तर काम होत नाही पूर्ण. अर्धा दिवस जातो त्याच्यामध्ये, पूर्ण नाही जात, अर्धा दिवस जातो त्याच्यामध्ये. थोडंसं बटाट्याचे पीस गेले होते म्हणून मी परत पाणी टाकलं, निघले नव्हते तर. आणि व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं किचन मग. आणि आता म्हटलं नंतर लादी साफ करून घेऊया. किचन व्यवस्थित क्लीन करून ठेवलं. आणि भाजी म्हटलं धक्का वगैरे माझाच लागायचा आणि सांडून जायची, मी खाली ठेवली होती. बघा आता किचनच्या काचक झालेलं आहे. आता राहिले दुसरं काम. लगेच इकडं हॉलमध्ये आले, तिकडं कॅमेरा वगैरे लावला आणि घेतल्या तशा क्लीन केल्या नव्हत्या बरं का, तरी पण शायनिंग भरपूर होती. तरी पण म्हटलं आता सगळंच काढलं आहे तर हे पण कशाला ठेवायचं आहे. लगेच हे साफ करायला घेतले. आपण ते अगरबत्ती लावतो ना त्याच्यामध्ये पूर्ण असा घाण झालेली, म्हणजे ते पडलेलं, तर मग ते लगेच घेतलं साफ करायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया